चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तीर्थराज देहुई भूमी पवित्र, तिथे नांदतो श्री संत तुकया सुपात्र। स्मरणे तयांच्या घडती पुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री तुकयासी। चले आये जी पवन कुमार, हमारे हर कीर्तन में येतो काकुळती तुझ लागे। आपुल्या लेकरासी धरी आता हातीने करावी फजिती जनामध्ये। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। त्याची बंधू श्री गुरुचरण, ते नमस्कारुनी ते श्री गुरूंच्या आता। मस्तक हे पायावरी, प्राप्त प्रसंगी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी वाणीने ज्यांनी उपदेश करावा असे गुणवंत शीलवंत प्रतिभावंत असणारे महामेरू वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय विश्वप्रिय अधिकार संपन्न श्रीमंत सद्गुरु देहू निवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा समयाला अनुसरून कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा। या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आपल्या जन्माला येण्याचा उद्देश प्रतिपादित करतात। या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा त्यांच्यावर झालेल्या संतांचा प्रभाव प्रतिपादित करतात। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंग रचण्याची प्रेरणा कशी मिळाली त्याचं महत्त्व म्हणजे एकंदरीत आपलं आत्मचिंतन प्रतिपादित करताना दिसतात। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्या सोबत माझ्या स्वप्नात पांडुरंग परमात्म्यासह माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी स्वप्नात येऊन मला दुसरी कोणतीही चुकीची सबब न सांगता मला काव्य रचना करायला सांगितली। माप मोजून मापून सांगितलं विठ्ठलाने, तर मोजून मापून किती अभंग रचायचे हे देखील सांगून मला स्वप्नात सावध केलं म्हणतात। कारण नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचण्याचा संकल्प केला होता, पण त्यांच्या अकल्पित जाण्यामुळे तो अपूर्ण राहिला आणि म्हणून उर्वरित जेवढे अभंग आहे तेवढे जगद्गुरु तुकोबारायांनी रचावे
असं नामदेव महाराजांनी आणि विठ्ठलाने त्यांना येऊन स्वप्नात सांगून सावध करावं, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. थोडासा अजून आवाज वाढवायचा, माझा आवाज कमी. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. पवित्र आणि पुण्यवान अशा या पाचोरा नगरीमध्ये भगवंताच्या आशीर्वादाने, संतांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्व सज्जन मायबापांच्या कृपेने या ठिकाणी 3 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा संपन्न होत आहे. तो कशा निमित्त? तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जयंती निमित्त हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आहे. आणि याच्यातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला येण्याचा योग ज्यांच्या मार्फत आला ते हरिभक्तपरायण अनिल कदम काका यांच्या मार्फत ही सेवा माझ्यापर्यंत आली. काकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच ज्ञात अज्ञात, पडद्यामागचे पडद्यासमोरचे जेवढी काही कार्यकारिणी समिती असेल, कार्यकारिणी प्रमुख असतील, सल्लागार असतील, सर्व आयोजक नियोजक संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देते. खूप छान नियोजन या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे. सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद. तसेच साऊंड सिस्टीम वाले दादा अतिशय छानरित्या उत्कृष्टरित्या माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. दादांचे देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि मला या कीर्तन सेवेकरता ज्यांची उत्कृष्ट अशी संगत लाभलेली आहे असे मृदुंगमणी हरिभक्तपरायण मिलिंद महाराजांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. इकडे हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज आहे, महाराजांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. गायन गंधर्व दीपक भाऊ असतील, आकाश महाराज असतील, राहुल दादा असेल, माधू महाराज असतील, महाराजांचे मनपूर्वक आभार. अभिमन्यू काका असतील, काकांचे मनपूर्वक आभार. राजाराम बाबांचे मनपूर्वक आभार. मावशींचे मनपूर्वक आभार. छोटीशी ताई उभी आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. बाबांचे मनपूर्वक आभार. समस्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचे ज्ञान अज्ञात सर्वांचे मनपूर्वक आभार. आमचे छोटे महाराज वेदांत यांचे देखील मनपूर्वक आभार. विनेकरी महाराज नाना महाराजांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करते. समोर बसलेल्या श्रोतगणांच्या चरणी वंदन करून अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वर परमात्म्याला वंदन करून नतमस्तक होऊन आपल्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंगातून प्रतिपादित तर करताय, पण नेमके जगद्गुरु तुकोबाराय कोण हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय कोण? तर इंद्रायणी काठी वसलेलं एक छोटंसं गाव देहू, ज्या गावाचं नाव आहे, जवळजवळ पुण्यापासून 15 मैल अंतरावर असणारं हे देहू गाव जगाच्या नकाशावर कोरलं गेलं. कशामुळे? तर जगद्गुरु तुकोबारायांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वामुळे. इसवी सन 1608 मध्ये एका शेतकरी दाम्पत्याच्या घरी जगद्गुरु तुकोबारायांनी जन्म घ्यावा. वडिलांचं नाव बोल्लोभा, आईचं नाव कनकाई, कुळ होतं मोरे. पिढी जात सावकारकी त्यांच्या घरामध्ये होती. किराण्याचं दुकान होतं, महाजनकी होती, व्यापार होता. जवळजवळ 7 पिढ्या घरी बसून खातील एवढी श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायांची होती. घरामध्ये वारकरी परंपरा होती, कारण जगद्गुरु तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा यांनी घरामध्ये वारकरी परंपरेचं बीज रोवलं होतं. कारण ते संत शिरोमणी नामदेव महाराजांना समकालीन होते. नामदेव महाराज कोण? तर शिंपी जातीत जन्मलेले नामदेव महाराज जे आहे हे सुद्धा एक निष्ठ भगवंताचे प्रेमी लढिवाळ भक्त होते, एक निष्ठ भक्त होते. पण त्यांनी वारकरी संप्रदाय स्थापन केला, भागवत धर्म स्थापन केला. का केला? कारण त्यांच्या जीवनात अशी एक कलाटणी आली की त्याच्यामुळे त्यांना वारकरी धर्म आणि भागवत धर्माची स्थापना करावी लागली. बघा, एकदा नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबा राय हे
12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत करत ओढा नागनाथ या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज आपली नित्य नियमाची पूजा अर्चा आटपून भगवानाच्या कीर्तनात दंग झाले. भगवंताचं कीर्तन करता आता नामदेवांचं कीर्तन असं होतं की प्रत्यक्ष भगवंताने दंग व्हावं, तर जनसमुदाय दंग होईल यात नवल नाही. जनसमुदाय सुद्धा मंत्रमुग्ध झाला मायबापांनो. आणि त्या वेळेला त्या ठिकाणी त्या देवळामध्ये ब्राह्मण पुजारी आले. त्यांनी पाहिलं, कारण त्या वेळेला वर्ण वर्चस्ववादी परंपरा होती. जातीमध्ये भेद केला जात होता, कारण माणसाच्या मनातून जाता जात नाही अशी ती जात, अशी वर्ण वर्चस्ववादी परंपरा त्या काळात होती. त्यांनी पाहिलं की नामदेव महाराज देवळामध्ये कीर्तन करतायत आणि त्यांचा संताप अनावर झाला. त्या संतापाच्या भरात त्यांनी सांगितलं, अरे नामा, अरे तुझ्या स्पर्शाने देव म्हटला, तू देवळात येऊन मंदिर पाठवलंस आणि त्यांना ढकलत ढकलत मंदिराच्या बाहेर काढलं. नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे आले. जीवाचा आकांत करताय, विचार करताय की मला शूद्र का म्हटले, माझ्या स्पर्शाने देव वाटतो असं का म्हणतायत. त्यांनी पूजा केली तर ती देवाला पावते, देव त्याच्याने प्रसन्न होतो, आणि मी पूजा केल्याच्या नंतर देव वाटला जातो. मनात प्रश्न निर्माण झाला मायबापांनो. आणि प्रश्न निर्माण होणं हे महत्वाचं आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे. चेक करून बघा तुम्हाला प्रश्न पडतो की नाही. प्रश्न पडत असला तर समजा तुम्ही जिवंत आहे, नसला पडत तर मग तुमचा तुम्ही विचार करा. माणसाला प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न पडणं सर्व उपनिषदांमध्ये, प्रश्न उपनिषद हे महत्वाचं उपनिषद आहे. माणसाला प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न पडला तरच तो त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. तर ऐका, प्रश्न पडले पाहिजे मायबापांना. आपण पूर्वीच्या काळी कोडे खेळण्याचा गेम, कोडे खेळायचे का? कोडे जिंकण्याचा गेम खेळायचो बघा. खेळलेत का? कारण पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हता मायबापांना. तर त्यावेळेला कुणी तारांगणा मोजत बसायचं, कुणी असे कोडे खेळायचं, बरोबर आहे की नाही. कोडे जिंकण्याचा गेम असायचा. जसं एक उदाहरण सांगते तुम्हाला लक्षात येईल. इकडून तिकडून डोंगर मध्ये विहीर, काय खेळले की नाही? तुमच्याच काळातल्या लोकांनी सांगितलेलं आहे. काय कान्ना, बरोबर की नाही. आता बघा, एक कोडं तुम्ही जिंकलं तर पुढच्या वेळेस समोरच्याला काय वाटतं की आता मी कोडं सांगेल ना, समोरच्याला त्याचं उत्तर यायला नको, बरोबर आहे की नाही. अशी अपेक्षा असते की नाही आपली, समोरच्याला त्याचं उत्तर यायला नको. मग आपण काय करतो, नवीन संकल्पना, नवीन तर्कशक्ती लावतो आणि नवीन कोडं तयार करण्याचा विचार करतो, जेणेकरून त्याचं उत्तर बाकीच्यांना यायला नको, है ना. म्हणजे याच्यातून काय होतं, आपल्याला विचार सुचता आणि विचार सुचल्याच्या नंतर नवीन संकल्पना तयार होत असते मायबापांना. आता बघा, आम्ही पण पूर्वीच्या काळी, आम्हाला पण जे आजी होती आमची आजी आम्हाला कोडे सांगायची. मग आम्ही सगळे मावशीचे मुलं, मामाचे मुलं एकत्र बसून आजीकडनं कोडे ऐकायचो. मग त्यावेळेस आम्हालाही वाटायचं की आजीला एवढे कोडे येतात, असं एक अर्थ कोडं आपल्याला आलं पाहिजे की आजी त्याच्यामध्ये फसली पाहिजे, त्याचं उत्तर आजीला यायला नको. कारण पूर्वीच्या काळी लोक फार हुशार होते, त्यांचं ते कोड्यांवर अभ्यास झालेला होता, पारंगत होते ते, बरोबर आहे की नाही. आजही तुम्ही जुन्या लोकांसोबत बोलण्यामध्ये जिंकू शकत नाही, ते हारतच नाही. ते कुठून आणि कुठून तुम्हाला बरोबर बोलण्यामध्ये फसवतात. तर माझ्या आजीला विचारलं मी, आता आजी मी एक प्रश्न विचारू का तुला. मग मी एक युक्ती सुचवली की विचार करावा लागेल, असं काहीतरी आजीला विचारायला पाहिजे की त्याचं उत्तर आजीला यायला नको. मग आता तुमच्या पद्धतीच्या कोड्यांमधून मी माझ्या पद्धतीच्या कोड्यांचा विचार केला आणि मग मला एक युक्ती सुचली. मी आजीला म्हटले, आजी विचारू काय? आजी म्हटली, विचार, कोणतं बी विचार. मग मी आजीला सांगितलं, आजी माझं कोडं असं आहे की बीला बाहेरचं ऊन सहन का होत नाही. काय प्रश्न आहे माझा? बीला बाहेरचं ऊन सहन का होत नाही. आजी विचारात पडली, असं कसं कोड आहे. आता याचा विचार तुम्ही बी करू शकता, तुम्हाला उत्तर आलं तर मला बी सांगा. आता आपण बी थोडं आठवणी जाग्या करून घेऊ. बघा बरं, उत्तर येत आहे का? बीला बाहेरचं ऊन का सहन होत नाही. येत आहे का कोणाला? येत असेल तर बरोबर करा. नाही जमलं, हारले का सांगा. मग हारले का?
हारले ना? मग मी उत्तर देते आता. बीला बाहेरचं ऊन याच्यासाठी सहन होत नाही कारण तो एसीत राहतो. कळलं का? नाही कळलं? ABCD पार्ट आहे का? ABC. ए आणि सीच्या मध्ये काय येतो? बी येतो. म्हणून बी ला ऊन सहन होत नाही कारण तो एसीत राहतो, एसीच्या मध्ये राहतो. कळालं? विठ्ठल विठ्ठल. विचार केला तर नवीन नवीन संकल्पना सुचतात. तर्कसंगती म्हणतात त्याला, लॉजिकल थिंकिंग. जर तुम्ही लॉजिकल थिंकिंग ठेवली तर तुम्हाला नवीन नवीन संकल्पना सुचतात आणि त्याच्यामधून नवीन इन्व्हेशन होतं, नवीन उत्पत्ती होते, नवीन निर्मिती होत असते. पण मात्र माणसाने त्याच्यासाठी विचार केला पाहिजे. अलीकडे माणसं फार आळशी झालेत माय बापांनो, विचार करायला तयार नाही. 100ची नोट जरी दिली ना, 25चं सामान घेतला ना तरी पोरं आता कॅल्सी मोबाईल काढतात, कॅल्सी करतात. 100 मायनस 25 किती आले? मग म्हणतात 75 रुपये द्या. म्हणजे डोक्याला चालना द्यायची गरज आता कुणालाच वाटत नाही, चालना द्यायला तयार नाही. बघा, पूर्वीच्या काळी मोठी मोठी जंगलं असायची, तर जंगलामध्ये वनवा पेटायचा. आता जंगलात वनवा पेटायचा अनुभव सर्वच पशु प्राणी पक्ष्यांनी घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये प्राणी पशु फक्त एवढंच शिकले की जंगलात आग लागल्याच्या नंतर आगीपासून दूर जायचं असतं. हे कोण शिकलं? प्राणी शिकले. पण मानवाने अग्नीचा उपयोग समजून घेतला. मानवाने समजून घेतलं की हिंस्र श्वापदांपासून बचाव करण्यासाठी आपण या अग्नीचा उपयोग करू शकतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण या अग्नीचा उपयोग करू शकतो. अग्नीत भाजलेलं अन्न चविष्ट लागतं म्हणून त्याने पाककला उदयास आणली. कोणत्या प्राण्याला पाहिलंय का तुम्ही पाककला येते म्हणून? असं कधी पाहिलंय का एखाद्या प्राण्याने शिकार केली आणि तिला तेल मीठ मिरची लावून खाल्लं? कधी दिसलं का असं? किंवा सुकलेलं जे गवत असतं त्या सुकलेल्या गवताला चव लागत नाही म्हणून एखाद्या गाईने तिला फोडणी देऊन खाल्लं, पाहिलंय का? दिसलंय का कधी असं? बघा, माकड प्राणी कसं आहे, त्याला ह्या झाडावरून त्या झाडावर सहजतेने जाता येतं, म्हणून सगळ्या झाडावरची फळं तोडून त्याने मुरब्बा करून बाटलीत भरून ठेवलं. असं दृश्य दिसलं का तुम्हाला कधी? नाही. दिसलं असेल तर तुम्ही सांगू शकता, बरोबर आहे की नाही? असं दृश्य आपल्याला कधीच दिसलं नाही. वनवा पेटतो हे सगळ्यांना समजतं, पण वनवा पेटला कसा याचा विचार फक्त मानवाने केला. आणि म्हणून त्याला अवगत झालं की वनवा कसा पेटतो. झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासल्या जातात आणि त्याच्यातून अग्नी निर्माण होतो आणि मग जंगलामध्ये आग लागत असते. त्याच्यावर अभ्यास करत करत अजून वेगळ्या प्रकारे आग लागू शकते काय, ह्याचा अभ्यास करत करत मानवाने माचीची डब्बी काढली. पेटवताना ती माचीची डब्बी कोणी शोध लावला तिचा? मानवाने. म्हणजे विचार केला पाहिजे. विचार करण्यासाठी एवढं सांगितलं मी तुम्हाला. विचार केला पाहिजे म्हणजे माणूस पुढे नवीन नवीन संकल्पना शोधत असतो. शास्त्रज्ञांनी असंच केलंय माय बापांनो. शास्त्रज्ञांनी विचार केला म्हणून एवढे मोठे मोठे शोध लावून ठेवलेले आहे. त्याच पद्धतीने नामदेवरायांनी विचार केला. नामदेवराय विचार करतात की ही जी सगळी व्यवस्था आहे, ही व्यवस्था मला काहीतरी गडबड वाटते. हे मला शूद्र का म्हणतात? माझ्या स्पर्शाने देव वाटतो असं का म्हणतात? प्रत्यक्ष भगवंताला जाब विचारायला निघाले नामदेव महाराज म्हणतात, भगवंता मला सांग तू हे मला शूद्र का म्हणतात? माझ्या स्पर्शाने देव वाटतो असं का म्हणतात? जोपर्यंत तू मला उत्तर देत नाही ना, जागचा हलणार सुद्धा नाही मी. हट्टी होते नामदेव महाराज आणि भगवंताचे लढीवाळ भक्त होते. आता भक्ताचा हट्ट भगवंताला पूर्ण करावा लागतो आणि त्यामुळे नामदेव महाराजांचा तो हट्ट ऐकून भगवंताने काय करावं? पहिले भगवंताचा अश्य कळवळा करतात ना नामदेव महाराज म्हणतात, हीन दीन जाती मोरी पंढरी के राया ऐसा तूने नाम जी काहे को बना. ऐसा तूने नामा
के नामा मंदिर में गया, पूजा करते ब्रह्मन ने उसे बाहर ढकाया। देवल के पीछे नामा अलख पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे। नाना वर्ण गाय उनका एक वर्ण दूध, तुम कहा के ब्रह्मन और हम कहा के सुध। नामदेव महाराज विचारतात की भगवंता जर नाना रंगाच्या गायींचा दुधाचा रंग एकच आहे, तर माणसात भेद तरी कसा? ते ब्राह्मण आणि आम्ही शूद्र तरी कसे? ते वरिष्ठ आणि आम्ही तुच्छ तरी कसे? आम्ही कनिष्ठ तरी कसे? नामदेव महाराज प्रश्न विचारताय भगवंताला. भगवंताला आता संकट पडलं, जर याचं उत्तर दिलं नाही ना, नामदेव काय करेल सांगता येत नाही. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या प्रश्नाचं जगद्गुरु तुकोबारायांनी उत्तर दिलं. प्याला. विचार करा माय बापांनो, नामदेवासाठी भगवंतानं मंदिर फिरवलं आणि सिद्ध करून दिलं की नामा, अरे ही जाती व्यवस्था मी बनवलेली नाही बाबा. माझ्यासाठी माझ्या शरीरातून निर्माण झालेले सगळेच लेकरं मला सारखे आहेत. त्यांची उत्पत्ती माझ्यातून आहे आणि मी तरी त्यांच्यात भेद तरी कसा करणार? नामा, अरे ही जातीय व्यवस्था माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केली आहे, मी तिला निर्माण केलेली नाही. असं नामदेव महाराजांना भगवंत सांगतात. ज्या वेळेस नामदेव महाराजांना हे कळून चुकलं की ही जातीय व्यवस्था भगवंताने निर्माण केलेली नाही, ही माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली आहे, त्या वेळेला माझ्या नामदेव महाराजांनी विठ्ठलाला बसवंत करावं. शिंपियाचं पोर एक खेळ येतो नामा, शिंपियाचं पोर एक खेळ येतो नामा, शिंपियाचं पोर एक खेळ येतो नामा, शिंपियाचं पोर एक खेळ येतो नामा. विठ्ठल बसवंत केला रे, विठ्ठल बसवंत केला रे, केला रे. ज्या वेळेस नामदेव महाराजांना कळून चुकलं की ही जी जातीय व्यवस्था आहे, ही जी रूढी परंपरा आहे, हे जे वर्ण वर्चस्वादी परंपरा आहे, हे माझ्या भगवंताने निर्माण केलेलं नाही, त्यावेळेस नामदेव महाराजांनी विठ्ठलाला आपलंसं केलं आणि देवळातला पांडुरंग परमात्मा चंद्रभागेच्या वाळवंटात आणला. त्या ठिकाणी 18 पगड जातीतल्या संतांना एकत्र केलं आणि विचार केला. सर्वांना सांगितलं की असं काहीतरी आपण स्थापन करू, असा धर्म स्थापन करू, असा संप्रदाय स्थापन करू की त्या ठिकाणी सर्व आल्याच्या नंतर कोणी कुणाला जात विचारणार नाही, सर्व एकाच जातीचे होतील. आणि असा विचार करून नामदेव महाराजांना वर्म सापडलं. ते वर्म कोणतं? आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. नामदेव महाराजांनी भागवत धर्माची स्थापना
स्थापना केली, वारकरी संप्रदाय स्थापन केला आणि या ठिकाणी फक्त पुरुषांनाच बोलवलं नाही बरं का, फक्त मोठ्या वरिष्ठ लोकांनाच बोलवलं नाही, तर नामदेव महाराज या ठिकाणी सर्वांना साथ घालतात. पुरुषांनी पण या, लहानांनी पण या आणि वयोवृद्धांनी सुद्धा या, सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे सर्वांना बोलवलं, सर्वांना या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे, भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. कारण त्या वेळेला फक्त विशिष्ट समाजच ज्ञान घेऊ शकत होता आणि ज्ञान देऊ शकत होता, परंतु या ठिकाणी सर्वांना ते दालन खुलं केलं ते माझ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांनी. आणि त्यांच्याच समकालीन असणारे जगद्गुरु तुकोबरायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा हे देखील नामदेव महाराजांच्या विचाराने प्रभावित झाले आणि त्यांनी देखील देहूमध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना केली. देहूमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या देवळाची स्थापना केली आणि त्यांनी दर महिन्याला एकादशीला वारी चालू केली. आजही असं सांगतात की जगद्गुरु तुकोबरायांची ती वारी पिढी जात परंपरा ती चालत आली. म्हणजे विश्वंभर बुवांनी जी परंपरा चालू केली ती परंपरा त्यांचा मुलगा हरी, हरीचा मुलगा विठ्ठल, विठ्ठलचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा कान्हाजी, कान्हाजीचा मुलगा बोल्लोबा, इथपर्यंत ती परंपरा वंश परंपरेने चालत आली. आता बोल्लोबांना 3 मुलं. त्यांचा मोठा मुलगा जो सावजी होता तो भक्ती मार्गाला लागला होता. घरामध्ये सतत ते चिंतन करायचे, मनन करायचे, ग्रंथ वाचायचे, ज्ञानेश्वरी भागवत गीता वाचली जायची त्यांच्या घरामध्ये आणि नामदेव महाराजांचे अभंग त्या घरामध्ये कीर्तना स्वरूपात चालायचे. आता जगद्गुरु तुकोबाराय त्या वेळेला लहान होते. बोल्लोबांचा मुलगा म्हणजे 2 नंबरचे मुलगा जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय त्या वेळेला लहान होते आणि जगद्गुरु तुकोबाराय खूपच तल्लख बुद्धीचे असल्यामुळे त्यांचे अभंग पटकन पाठ व्हायचे. जगद्गुरु तुकोबरायांनी नामदेव महाराजांचे सर्व अभंग मुखोद्गत केले होते. सतत ते नामदेव महाराजांच्या अभंगांवर चिंतन करत असायचे आणि आपण म्हणतो ना, चिंतने चिंतने चिद्रूपता तद्रूपता, म्हणजे काय, चिंतन सतत केल्याने आपण त्या गोष्टीशी एकरूप होत असतो. जगद्गुरु तुकोबाराय देखील नामदेव महाराजांचे अभंग गोकून त्याचं चिंतन करून नामदेवमय झाले होते. म्हणजेच नामदेवांशी एकरूप झाले होते. त्यांचा ध्यास जणू आपलाच ध्यास आहे असं नामदेव जगद्गुरु तुकोबारायांना भासायला लागलं होतं. आपण म्हणतो ना, काही मूवींमध्ये बघा खूप छान असे संदेश दिलेले असतात बघा. एक डायलॉग आहे मूवीचा, पण तो आपल्या इथे कामाचा आहे म्हणून सांगते. जिस चीज को आप शिद्दत से चाहते हो उसे मिलाने में पूरी कायनात लग जाती है. आणि तेच द सिक्रेट नावाचं बुक सांगतं की या युनिव्हर्स मध्ये अशी ताकद आहे की जर तुम्ही एखादं कार्य हाती घेतलं ना, मनापासून ते करण्याची तीव्र इच्छा जर तुमची असली ना, त्याच्यासाठी जर तुम्ही कष्ट घेत असाल ना, तर या युनिव्हर्स मध्ये असणारे जे तारे, ग्रह तारे आहे ते सर्व तुम्हाला त्या काम पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. म्हणून बी पॉझिटिव्ह, नेहमी सकारात्मक विचार करा, सगळं चांगलंच होईल. वाईट विचार केला तर सगळं वाईटच घडत जातं. हे युनिव्हर्सची ताकद आहे, ही शक्ती आहे युनिव्हर्सची. द सिक्रेट नावाचं बुक सांगतं, मी सांगत नाही, सायन्स सांगतं. असंच अदवा तदवा बोलत नाहीये.
तर माय बापांनो, नामदेव महाराजांच्या विचारांचा ध्यास जगद्गुरु तुकोबारांना लागला आणि आपण म्हणतो ना की जे मनात ठसतं ते कुठे दिसतं? तुम्ही बोलत नाही का? स्वप्नात दिसतं, बरोबर आहे की नाही? जे मनात ठसतं ते स्वप्नात दिसतं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्न नामदेव महाराज इतके मनात ठसले होते की ते त्यांच्या स्वप्नातही यायला लागले त्या अभंगाच्या प्रथम चरणात. सवे पांडुरंगे येऊनिया. नामदेव महाराजांनी स्वप्नात जाऊन जगद्गुरु तुकोबारायांना उठावं, जागा करवावं की तुकोबा उठ, अरे माझं राहिलेलं हे काम अपूर्ण आणि ते काम थडीच जाईपर्यंत मला चैन पडणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना देखील ते उठवतायत आणि पांडुरंग परमात्म्याला देखील सांगतात, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. नामदेव महाराज म्हणताय, भगवंता अरे जोपर्यंत मी सुरू केलेलं कार्य पूर्णत्वात जात नाही ना, मला चैन पडणार नाही.
या तुकोबारायला सुद्धा सांग पटक्यात जागा हो आणि काम पूर्ण कर. कारण नामदेव महाराजांची इच्छा होती की या भोळ्या भाबड्या सगळे जे जनसमुदाय आहे यांना आपण योग्य मार्गाला लावावं, यांचं हित कशात आहे ते समजवावं. आणि म्हणून नामदेव महाराज त्या ठिकाणी काय करताय, जगद्गुरु तुकोबारायांना जागा करण्याचा प्रयत्न करतायत. कारण आज तुम्ही 18 पगड जातीचे लोक आणि मी सुद्धा या ठिकाणी येऊन बसू शकतोय, कीर्तन करू शकतोय, तुम्ही ऐकू शकताय, मी बोलू शकते, हे माझ्या नामदेव महाराजांचे उपकार आपल्यावर आहे. माझ्या नामदेव महाराजांनी ही व्यवस्था आपल्यासाठी निर्माण केली. कारण पूर्वी कीर्तन होतं, नव्हतं असं नाही, पूर्वी कीर्तन होतं, पण एका विशिष्ट समाजासाठीच ते कीर्तन होतं. मी तुम्हाला अगोदरच बोलली का विशिष्ट जातीचे लोकच ज्ञान देऊ शकत होते आणि ज्ञान घेऊ शकत होते. आपल्याला ऐकण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. बाय चान्स जर एका अर्ध्या ब्राह्मणेतर कोणत्याही बहुजन समाजातल्या माणसाने किंवा स्त्रीने कुणी असो देवाचं ज्ञान ऐकलं तर त्याच्या कानामध्ये उकळतं तेल टाकलं जात होतं. असे पुरावे तुम्हाला ग्रंथांमध्ये भेटतील, ग्रंथांमध्ये काय पुस्तकांमध्ये भेटतील, कारण पूर्वीचा इतिहास आहे तो. तर नामदेव महाराजांनी पूर्वी नारदीय कीर्तन परंपरा होती जी देवळात कीर्तन केलं जात होतं. नामदेव महाराजांनी पाहिलंय का विशिष्ट समाजाला हे कीर्तन ऐकण्याचा अधिकार आहे ना, तर मग मी पण नवीन कीर्तन परंपरा सुरू करतो. आणि मग नामदेव महाराजांनी चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये पहिलं कीर्तन केलं. त्याच्यामध्ये बघा नारदीय कीर्तनांमध्ये फक्त 3च लोक असतात. त्याच्यामध्ये कीर्तनकार असतो, त्याच्या हातामध्ये झांज असते, तोच गाणं पण गातो, तोच बोलतोय, वन मॅन शो. आणि त्याच्या बाजूला तबले वादक असतो आणि डाव्या बाजूला हार्मोनियम वादक असतो. उजव्या बाजूला तबले वादक, डाव्या बाजूला हार्मोनियम वादक आणि मध्ये कीर्तनकार एकटा बोलणार, बाकीच्यांना बोलायचा अधिकार नाही. ही नारदीय कीर्तन परंपरा होती आणि ती देवळातच होत होती. नामदेव महाराजांनी विचार केला आता जर मला ही प्रथा मोडायची असेल ना, त्यांनी चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करायला सुरुवात केली. ते कीर्तनासाठी उभे राहिले. त्यांच्या एका बाजूला मृदुंगम आणि एका बाजूला हार्मोनियम वादक, परत त्यांच्या पाठीमागे एका बाजूने 550 टाळकरी, दुसऱ्या बाजूने 550 टाळकरी आणि विणेकरी नाना महाराज, एवढं सगळं त्या ठिकाणी मंडळ उपस्थित केलं. त्यामध्ये महाराज जे काही बोलणार त्या अनुसार कीर्तना अनुरूप प्रमाण देण्याचा अधिकार नामदेव महाराजांनी टाळकऱ्यांनाही दिला आणि खाली बसलेल्यांना सुद्धा दिला. म्हणजे लक्षात ठेवा बरं, जर तुम्हाला प्रमाण आठवलं तुम्ही बोलू शकता बरं खालून, असं काही नाही की बोलायचं नाही, तुम्हाला बी अधिकार दिलेला आहे. तर नामदेव महाराजांनी कीर्तना अनुरूप प्रमाण देण्याचा अधिकार सर्वांना दिला. पूर्वी असं नव्हतं. बघा किती नियम मोडले नामदेव महाराजांनी. सत्यासाठी, चांगल्यासाठी मोडले, वाईटसाठी नाही. नाही तर तुम्ही म्हणाल सगळेच नियम मोडले मग आपण सगळेच मोडायचे. नाही, काही नियम चांगल्यासाठी आहेत. जे नियम वाईट होते तेच नामदेव महाराजांनी नियम मोडले. नारदीय कीर्तन परंपरा देवळात होत होती, त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात ते कीर्तन आणून ठेवलं. त्या कीर्तनामध्ये प्रमुख 3च जण होते. यांनी इथं पार टीम चालू केली आणि सगळ्यांना प्रमाण देण्याचा अधिकार दिला. मुक्त छंद नाचण्याचा, वावरण्याचा अधिकार दिला. हे खरं श्रेय माझ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांना जातो. माझ्या बापांना ज्या काळात असूर्य स्पर्शास्त्री पवित्र मानली जात होती ना, आता असूर्य स्पर्शास्त्री म्हणजे काय, ज्या स्त्रीवर कधी सूर्याचे किरणही पडले नाही, जिचं नखही कुणी पाहिलं नाही, अशी असूर्य स्पर्शास्त्री त्या काळामध्ये पवित्र मानली जात होती. आणि अशा स्त्रिया ज्या काळात पवित्र मानल्या जात होत्या त्या काळात माझ्या जनाबाईने म्हणावं, डोईचा पदर
जनाबाई असं का म्हणू शकल्या? कारण संतांनी असं कर्तृत्व केलं, त्यांनी जाणून घेतलं की स्त्रियांवर त्या काळात जे अत्याचार होत होते ना, त्या संतांनी समजून घेतले आणि त्यांना देखील स्वातंत्र्य दिलं, त्यांना देखील बरोबरीचं स्थान दिलं. आता जरी तुम्ही पाहिलं ना, जुन्या आजीबाईंच्या डोक्यावरचा पदर आजही पडत नाही. पडतो का? आजही तुम्हाला जुन्या आजीबाईंच्या डोक्यांवरचा पदर पडताना दिसणार नाही. का? कारण त्यांच्या सासवांनी त्यांना तेवढं कडक शिस्तीमध्ये ठेवलेलं होतं. बरोबर आहे की नाही? आणि आताच जर आपण म्हटलं ना, आताच्या स्त्रियांना थोडाही त्रास झाला तर त्या त्यांच्या मिस्टरांकडे सांगू शकतात आणि लगेच सांगू शकतात, उद्याच्या उद्या मला निघा. पण पूर्वीच्या आजीबाईंना, पूर्वीच्या स्त्रियांना हे बोलण्याचा अधिकार नव्हता. ते त्यांच्या स्वतःच्या मनातल्या वेदना सुद्धा आपल्या पतीकडे प्रगट करू शकत नव्हत्या. मग त्यांचं जे दुःख आहे ते मनातल्या मनात राहायचं, कारण त्या कुणाजवळ सांगू शकत नव्हत्या. शेजारच्या बाईकडे बी सांगायचं म्हटलं आणि तिला सासूकडे येऊन सांगून द्यायची. आणि मग तो छळ आपल्या पलीकडे, आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. इतका भयानक छळ त्या काळामध्ये स्त्रियांचा केला जात होता. त्यांच्या मनातलं जे दुःख आहे ना मायबापांनो, ते प्रगट करायला त्यांना जागा नव्हती. त्या काय करायच्या? पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळलं जायचं, चक्क्या नव्हत्या ना, बरोबर आहे की नाही? मग जात्यावर दळण दळलं जायचं. त्या काळात त्या जात्यावर दळण दळताना त्या दुःखाला ओवीच्या स्वरूपामध्ये ओढायच्या आणि त्या ठिकाणी आपलं दुःख प्रगट करायच्या. एका सुभाषितकाराने एका महिलेचं दुःख आपल्या काव्यामध्ये ते प्रगट करतात. ते म्हणतात, बाईचा जन्म नको देऊ सख्या हरी, परक्याची ताबेदारी जन्मभरी. बाईचा जन्म देऊनी चुकला, बैल घाण्याला झोपला जन्मभरी. अशीच अवस्था होती की नाही? राबावं लागायचं आणि एवढं मेहनत करून, एवढे कष्ट घेऊनही त्यांचं नाव निघत नव्हतं. तरी व्यवस्थित भाकर मिळत नव्हती. आता 24 आवर्स रिकामे राहतात तरी म्हणतात अजून किती करू, एवढं केलं तरी अपुरच आहे का? खरंय की नाही? आता आपण बोलू शकतो. हे सगळं स्वातंत्र्य आपल्याला संतांमुळे मिळालेलं आहे. मायबापांना फक्त एवढंच करा. त्याच्यात मी पण येते, मी पण काही दुधाची तुटलेली नाही आहे. तर एवढंच करा की संतांनी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे त्याचा गैरवापर होणार नाही, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. विठ्ठल बघा, ज्या काळामध्ये स्त्रिया विदेशामध्ये गुलामीचं जीवन जगत होत्या ना, त्या काळामध्ये माझ्या संतांनी स्त्रियांना बरोबरीचा अधिकार दिला. नुसता अधिकारच दिला नाही तर स्त्रियांना त्या ठिकाणी जनाबाईला संत संमेलनाचं सभापती पद देखील दिलं. आता पद मिळणं सोपी गोष्ट नाहीये. नुसतं निवडणुकीपुरता उभं केलं नाही बरं का. निवडणुकीपुरता उभी पुढं, निवडून आली तू मागं मी पुढं, असं केलं नाही. नुसतं सिग्नेचर घ्यायला मध्ये गेले नाही, तू सिग्नेचर कर, कुठं करू, असं नव्हतं. सभापती पद दिलं, ते जनाबाईंनी उत्कृष्टरित्या निभवून सुद्धा दाखवलं मायबापांनो. कारण याचे पुरावे इतिहासात आहे. जनाबाई म्हणता, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा तुम्ही बोला अभंग. बघा, सभापतीचं काम काय असतं? सभापतीचं काम सांगू तुम्हाला, जे आमच्या दीपक महाराजांचं काम आहे. सर्व अध्यक्ष आहे ना ते पांडुरंग भजन मंडळीचे, त्यांचं काम काय आहे?
सर्वांना जमा करायचं. तुम्ही काय करायचं, तुम्ही विनेकरी व्हायचं, तुम्ही गायन करायचं, बंटी महाराज तुम्ही मृदंग वाजवायचं. हे सगळे संदेश आदेश सूचना कोण देतं? दीपक महाराज देतात. हा, त्या ठिकाणी वयाची अट नसते. सभापती पद ज्याला मिळतं त्याला सूचना देण्याचा अधिकार असतो आणि ते काम माझ्या सनाबाईने करावं आणि नामदेव महाराजांनी ऐकावं, माऊली ज्ञानोबरायांनी ऐकावं, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने ऐकावं. विचार करा मायबापांनो, केवढा अधिकार असेल. आणि अशा या विचारांमुळे, अशा या संतांच्या कर्तृत्वामुळे अनेक स्त्रिया घडल्या. जनाई सारख्या, मुक्ताई सारख्या, बहिणाई सारख्या, कान्हाई सारख्या, सोयराई सारख्या स्त्रिया, कर्तृत्ववान स्त्रिया निर्माण झाल्या. का? कारण माझ्या नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी सर्वांना अधिकार दिला. आणि त्यामुळे म्हणून नामदेव महाराज म्हणतात की असं जे कार्य आहे की ज्याच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळेल, त्याच्यामुळे मी सांगतो तुकोबाराय की तू काय कर, काव्य लिही, जेणेकरून वाचून यांचे टाळके तरी ठिकाण्यावर येतील. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबारायांना नामदेव महाराजांनी सांगितलं की बाबा रे तू कवित्व कर. का कवित्व कर? कारण या अंधश्रद्धेच्या जाळ्यात भरकटलेल्या जनसमुदायाला जर योग्य दिशा दाखवायची असेल, या भरकटलेल्या समाजाला जर योग्य दिशा दाखवायची असेल ना, तर त्या ठिकाणी ग्रंथ काव्य रचना फार गरजेची आहे. आणि म्हणून तू काव्य रचना कर, जेणेकरून यांच्या मनामध्ये जो जातीय भेद निर्माण झालेला आहे ना, तो नष्ट होईल. यांना कळेल की हे जग सर्व एका विष्णूपासून निर्माण झालेले आहे आणि जर हे जग विष्णूमय आहे तर त्याच्यामध्ये भेद करणं हे अमंगळतेचं निशाण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय
असेल ना तर त्याच्यात भेद करणं हे मंगळतेचं निशाण आहे. हेच विचार माझ्या छत्रपती शिवरायांचे सुद्धा होते. ज्या वेळेस औरंगजेबाने हिंदूंवर जिजिया कर लादला ना, त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला पत्र लिहावं, हे बादशाह आलम, अरे पुराणात अल्लाचं वर्णन जे आहे ना ते जगाचा स्वामी असं केलेलं आहे, मुसलमानांचा स्वामी असं नाही. काय सांगतात ते? बादशाह आलम कुराणात अल्लाचं वर्णन जगाचा स्वामी असं केलं आहे, मुसलमानांचा स्वामी असं नाही. जर ही चित्रकला एकाच विधात्याची असेल तर त्याच्यात भेद करणं म्हणजे त्याच्याशी द्रोह करणं आहे. ज्यावेळेस औरंगजेबाला असं पत्र लिहिलं ना मायबापांनो, त्यावेळेस औरंगजेबाने सुद्धा त्याच्यावर विचार केला. विचार करा, ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांचे विचार आहे, अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्न भिन्न, तेच विचार माझ्या छत्रपती शिवरायांचे सुद्धा दिसतात. छत्रपती शिवराय सुद्धा म्हणतात, जाती जातीत भेद नको, माणसा माणसात भेद नको. त्यांनी वेगवेगळ्या जाती समाजाचे लोक ज्यांच्यामध्ये जी क्षमता आहे ना त्यांना स्वराज्याच्या कामामध्ये सहभागी केलं. आणि म्हणून माझ्या शिवबांच्या कार्यकारिणीमध्ये अनेक वेगवेगळ्या समाजाचे मावळे तयार झाले. मग त्याच्यामध्ये मांग असतील, महार असतील, लोहार असतील, मेहतर असतील, अनेक वेगवेगळ्या समाजाचे मावळे तयार झाले. कारण का? माझ्या शिवबांकडे जातीभेद नव्हता. आणि म्हणून त्यांनी सर्वांना समान अधिकार दिला. राष्ट्रमाता जिजाऊ असतील, महाराणी ताराराणी असतील, येसुबाई असतील, यांना सर्वांना कर्तृत्व करण्याचा अधिकार जो मिळाला ना तो शिव विचारांमुळे. मायबापांनो, फार गरजेचं आहे. या विचारांवर आपण चाललं पाहिजे. आपण भरपूर म्हणतो की आम्ही एकनिष्ठ आहोत, भगवंताची भक्ती करतो, कोणत्याही याच्यामध्ये भेद करत नाही, परंतु तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जात आल्याशिवाय राहत नाही. आपण द्वेष करतो. विचार करा, संत सांगतात की कोणत्याही जाती धर्माचा असो भेद करायचा नाही. तुम्ही ज्या जातीत आलेले आहे जन्माला त्या जातीचा अभिमान स्वाभिमान असलाच पाहिजे. पण इतर जातीचा जर तुम्ही द्वेष करत असाल, इतर समाजातल्या माणसांचा जर तुम्ही द्वेष करत असाल तर तुम्ही त्या विधात्याचे सुद्धा दोषी आहात, त्याच्याशी सुद्धा तुम्ही द्रोह करतायत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून असं करायचं नाही. संतांनी जे सांगितलेलं आहे त्या विचारांवर चालायचं. जर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं असेल तर संतांचे विचार समजून घ्या. कारण संतांच्या संगतीत जर लागलं ना मायबापांनो तर आपलं कधीही नुकसान होणार नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी भगवंताचं एकदा मोठ्या प्रेमाने आपण भजन करू. विठोबा कुमारी
सांगितलं की संतांच्या विचारांनी जर चालाल तर तुमचं अहित कधीच होणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा नामदेव महाराजांनी सांगितलं की बाबा रे, माझ्या नामदेवाने संकल्प घेतला होता शतकोटी अभंग रचण्याचा, आणि त्याच्यामुळे त्यांनी शतकोटी अभंग रचण्याचा संकल्प घेतला, पण त्यांचं वय ज्या वेळेस त्यांनी संकल्प केला ना, तर अर्ध वय निघून गेलेलं होतं. आता विचार करा, आयुष्य किती वर्षाचं असतं? जास्तीत जास्त 100, बरोबर आहे की नाही? 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यातून अर्ध वर्ष आयुष्य निघून गेलं म्हणजे जवळपास आयुष्य मानव देह. त्याच्यामध्ये आपण आपलं मन वढाय, माहिती ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर, किती हाकला फेरी जात पिकावर. पहिलेच मन वढाळते, इकडं तिकडं धावत असतं, बरोबर आहे की नाही? अशा या मनाला आवर घालणं फार कठीण होऊन जातं. आणि अल्प आयुष्य आहे, पहिलेच अर्ध आयुष्य निघून गेल्याच्या नंतर नामदेव महाराजांना सुद्धा वाटलं की आता आपण काय केलं पाहिजे, जनाच्या कल्याणासाठी अभंग रचना केली पाहिजे. मग आता अभंग रचना करायची म्हटली तर आयुष्य कमी, आणि शतकोटी 100 कोटी अभंग रचण्याचा विचार नामदेव महाराज करतात. भगवंतानी म्हणाले, ओ नामा, अरे एवढं करणं शक्य नाही ना रे भाऊ. नामदेव महाराज म्हणता, मला काय माहित नाही देव, करणं न करणं तुझ्याकडनं, तुला सगळं शक्य आहे. मी केलेला संकल्प तुला पूर्णत्वास न्यावा लागेल, असा ध्यास नामदेव महाराजांनी भगवंताकडे धरला. आता विचार करा, संकल्प फार मोठा आहे. नामदेव महाराज एकटे लिहायला बसले तर शक्य नाही, म्हणून भगवंताने 15ही जणांना त्यांच्या घरातल्या कुटुंबांना ते लिहायला बसवलं. कोण कोण होतं नामदेव महाराजांच्या घरामध्ये?
प्रचार बी चालू होता बरं का. हे सांगताय की आम्ही कीर्तनाच्या टाळकरी मंडळी सोबत गायनाचार्यांसोबत आम्ही ब्राह्मण पण बनतो. जर तुम्हाला अक्षता टाकण्यासाठी मंत्रोच्चारासाठी जर लागत असतील, काय म्हणतात त्याला, मंगलाष्टक मनासाठी जर लागत असतील तर ब्राह्मण रेडी आहेत. हा, लागले कुणाला तर सांगा. विठ्ठल नामदेव महाराजांचं 15 जणांचं कुटुंब त्या ठिकाणी काव्य रचना करण्यासाठी बसलं, पण अल्प अवधीमुळे फक्त 96 कोटी अभंग लिहून झाले. पुढचे 4 कोटी अभंग अपूर्ण राहिले आणि नामदेव महाराजांचा प्रवास संपला. आता 4 कोटी अभंग अपूर्ण राहिले. भगवंताने विचार केला की माझ्या भक्ताने घेतलेला संकल्प आहे, अपूर्ण सोडू शकत नाही. आणि म्हणून विठ्ठलाने जगद्गुरु तुकोबारायांना मोजून मापून सांगितलं की बाबा रे, माझ्या भक्ताने संकल्प केला होता, एवढे अपूर्ण राहिले, आता एवढे तुला रचायचे या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. फटाकी सळ धरीला जगद्गुरु तुकोबाराय, अरे माझ्या लढीवाळ भक्ताने संकल्प केला होता की त्याला अभंग रचायचे होते जनहितार्थ, जगाच्या कल्याणाकरिता, पण काही कारणास्तव ते अपुरे राहिले. तर तेवढे जे राहिलेले अभंग आहे ते तुम्ही पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. कारण वेळ झालेला आहे, काकांनी अगोदरच सांगितलं होतं मला, वेळेवर संपवा. प्रमाणाची संख्या केली उरले ते
वावगे निमित्त बोलू नको. वावगे निमित्त बोलू नको. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. बघा, म्हणून शतकोटी अभंगातून जेवढे उरले असतील ना तुकोबाराय, तेवढे तुम्ही रचा, असं विठ्ठलाने त्यांना सांगून सावध केलं मायबापांना. बघा, महाराष्ट्राला अतिशय भवितव्य गौरवशाली अशी संतांची परंपरा लाभलेली आहे. संतांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे मायबापांनो. पण त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. आपण दिंड्यांमध्ये जातो, सगळंच करतो, करत नाही असं म्हणणार नाही, पण त्यांचे विचार आचरणात आणा. ज्या दिवशी विचार आचरणात आणले ना मायबापांनो, त्या दिवशी हे अनाचार अत्याचार जे आपल्याला जगामध्ये घडताना दिसताय ना, ते दिसणार नाही. लहान तरुणीपासून वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत जे अनाचार अत्याचार आपल्याला ऐकायला मिळतात, कानावर पडतात, ते आपल्याला पडणार नाही. म्हणून संतांचे विचार आचरणात आणा मायबापांनो, फार गरजेचं आहे. असो, यथामती यथाशक्ती जे काही सुचलं ते बोलण्याचा प्रयत्न केला. आदरणीय गुरुवर्य सावता महाराज, मला फार इच्छा होती की बाबांनी सुरुवातीपासूनच माझ्या कीर्तनात राहावं, पण असो, बाबा शेवटी का होईना बाबांनी हजेरी लावली. त्यांचा फार हेवा वाटतो मला, कारण फार मोठं व्यक्तिमत्व असताना कोणत्याही पद्धतीचा अभिमान न बाळगता ते ज्या ठिकाणी कीर्तन असतं त्या ठिकाणी स्वतःहून येतात, सेवा देतात. ही खरी वारकरी संप्रदायाची परंपरा. हे खरं बाबांकडून हा गुण शिकण्यासारखा आहे. तुम्ही आणि मी सुद्धा. मोठं व्यक्तिमत्व असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीचा अभिमान ते बाळगत नाही. जिथे कीर्तन असेल तिथे ते उभे दिसतात. अशांकडनं अनुकरण आपण नक्कीच शिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. यथामती यथाशक्ती जे काही चुकलं असेल, बोलण्याचा प्रयत्न केला, ओघामध्ये चुकीचे शब्द निघाले असतील, माझे मला परत करा. जे काही बरोबर असेल ते तुम्ही माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद समजून स्वतःच्या पदरात घ्या आणि घरी घेऊन जा. इथंच झटकून जाऊ नका, सोबत घेऊन जा. आणि त्याच्यातला एक जरी शब्द तुम्ही विचारात आणला, अंमलात आणला, तरी समजेल कीर्तनाचं सार्थक झालं. मायबाप्पांनो, खरं तर वारकरी संप्रदायाचा नियम आहे की शेवटच्या दिवसाचं कीर्तन, मग ते 3 दिवसीय सप्ताह असो 8 दिवसीय सप्ताह असो, कीर्तनाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. पण मात्र आपण या ठिकाणी भगवान कृष्णाचं काही बोललो नाही. गवळण म्हणायला गेली तू ठेकाचं चालेल का तुला? बरं, तरी प्रयत्न करू. भगवान कृष्णाचं एकदा आपण मुखाने नामस्मरण करू. त्याच्यासाठी छोटीशी गवळण प्रयत्न करते. झाली तर झाली. ती कोणी म्हणणार आहे? बाबा म्हणाल? बाबा मला एवढा आवाज नाही दिला देवाने. बरं चला, तरी आज बाबांच्या समोर ट्राय करते. चुकलं सांभाळून घ्या. सुमळ मोत्याची डोईवर पाण्यात
ऐका, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने 3 दिवसीय हा कीर्तन महोत्सव सोहळा आज 3ऱ्या दिवसाचे कीर्तनकार आपल्या पाचोरा तालुक्याचा भूषण कुठल्याच संस्थेत न जाता पण शुद्ध बीजा बोटी फळे रसाळ गोमटी वडील भजनी मंडळामध्ये आहे. माशाच्या पिलाला पोहण्याचं शिकवा लागत नाही, पण बापाची आईचे संस्कार असल्यामुळे सात्विक मुलगा जन्माला येतं तेही आई वडिलांची पुण्य. म्हणून आमच्या भजनी मंडळातील सदस्य हे भक्तिपरायण काय ना आकाश महाराज यांची कन्या कुमारी ज्योतिताई महाराज पाचोरेकर गाथा परिवार सदस्य आणि आजच्या कार्यक्रमाचं यजमान जे होते अनिल नथू मराठे कोंडवाडा गल्ली यांच्याकरता सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचे. 2 दिवसापर्यंत आपलं भजनी मंडळ होतं. काल योगेश महाराजांची भजनी मंडळी होती, पण असो
कार्यकर्त्यांनी सुंदर या कार्यक्रमाची रूपरेषा आखली. 3 दिवस आम्हालाही या कीर्तनाचा आनंद मिळाला. मी बडगावला कीर्तनाला गेलेलो होतो. आमचं कीर्तन आटोपलं, धावधाव पळपळ करीत तिथपर्यंत आलो. आमच्या कन्हैया महाराजांनी सांगितलं म्हणे चला हो, मी बी काही जाय नाही म्हणे अजून. म्हणून कन्हैया महाराजांनी मला इथपर्यंत आलं. म्हटलं कीर्तन आटोपलं असेल बुवा, पण असो. या कार्यक्रमाला आमचे ज्ञानेश्वर माऊली डॉक्टर साहेब आणि आपलं सर्वत्र भजनी मंडळ माधव महाराज आणि पंचक्रोशीतील मंडळींनी चांगली उपस्थिती दिली. हा कार्यक्रम असाच चालू राहो. भाग्यवान आहात की आपण या पाचोऱ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा हा जन्म सोहळा साजरा केला. असंच आपण जशी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, जगद्गुरु तुकोबारायांनी एकच विनंती करतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा असाच चालू राहो, अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी पावती पुस्तक ठेवलेलं आहे समोरच बरं का. ज्यांना कोणाला ह्या कार्यक्रमाची पावती फाडायची असेल तर आपण काउंटरवर आपली पावती फाडून घ्या. काही या ठिकाणी पुस्तकं आलेले आहेत, ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी ते ग्रंथही घ्या. जास्त काही सूचना देत नाही. 6 तारखेला मोहाडीला दिंडीचं प्रस्थान आहे आणि 7 तारखेला दिंडी सोहळा निघणार आहे. ज्या भाविकांना कोणाला यायचं असेल तर 6 तारखेला मोहाडीला मुक्कामाची व्यवस्था माझ्या घरीच सर्व वारकऱ्यांची आहे, याची नोंद घ्या. जरूर या. ऐका, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समितीतर्फे 3 दिवसीय सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात होता, आज संपन्न झालेला आहे. खरोखर या ठिकाणी आपल्या पाचोऱ्याचे भूषण ज्योतिताई महाराज एक सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला असून आज आपल्या पाचोऱ्याचे भूषण मातीतला हिरा म्हणतो आपण, त्याचप्रमाणे आपली हिरकणी पाचोऱ्याची ज्योतिताई महाराज यांनी खरोखर नामदेव महाराजांचा अभंग गोड सोडवून समाज प्रबोधन केले. समाज प्रबोधन अभंगातून अशा चांगल्या मार्मिक माध्यमातून आध्यात्मिक विचारातून खरोखर ताई तुम्हाला मी धन्यवाद देतो. या ठिकाणी मी तुमचा कार्यक्रम आज प्रथमच ऐकायला आलेलो आहे आणि माझी आज छाती फुटून गेली आहे की आपल्या पाचोरा शहरामध्ये माझी भगिनी, माझ्या मित्राची मुलगी आकाश महाराजांची कन्या या ठिकाणी आज अभंग गोड सोडू शकते. खरोखर ताई सर्वांच्या या समितीतर्फे तुमचा मी धन्यवाद. आणि या ठिकाणी आम्हाला तुमची नक्कीच आठवण राहील. आणि खरोखर या ठिकाणी समाज प्रबोधन महाराजांनी जे पंजाबपर्यंत जो अभंग माध्यमातून आणि त्यांच्या वाणीतून सर्व समाज प्रबोधन केले ते तुम्ही या ठिकाणी अभंगातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मी